नमस्कार, मी संतोषी निळकंठ केंद्रे, शारदा शेअर मार्केट अकॅडमी सासवडमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. आर्थिक साक्षरता अभियान 2025 च्या अंतर्गत शेअर मार्केट शिकणाऱ्या विद्यार्थ्यास म्हणजेच 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन घेऊन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ही करता आली पाहिजे, ह्यासाठी आपण ही आज चर्चा घेणार आहोत. तर त्या चर्चेसाठी आज आपल्यासोबत उपलब्ध आहेत वर्षा मॅडम. साधारणतः 2 ते 3 महिन्यांपासून त्या आपल्याकडे शेअर मार्केट शिकत आहेत. तर शेअर मार्केट शिकताना त्यांचे काही अनुभव, त्यांना आलेले चॅलेंजेस, काही प्रॉब्लेम्स आणि काही गमतीजमतीशीर गोष्टी ह्या चर्चेमधून आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. नमस्कार मॅडम. नमस्ते. कसे आहात? मी ठीक आहे, तुम्ही? मी पण खूप चांगली. तर तुम्ही आता शेअर मार्केट शिकताय, कशी चालली आहे मॅडम तुमची प्रॅक्टिस इथे? माझी प्रॅक्टिस खूप छान चालली आहे. सर खूप छान करून घेतात, जे येत नाही ते बी खूप चांगल्या प्रकारे शिकून सांगतात. तर तुम्ही जे इथे शेअर मार्केट शिकता त्याच्यामध्ये शेअर मार्केट बद्दलचं ऑनलाईन एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन ह्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो? ऑनलाईन हे फक्त 8-15 दिवस घेण्यासारखं नाही आहे. शेअर मार्केटचं शिक्षण हे प्रॅक्टिकली घेणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिकली जेवढं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला जास्त प्रकारे समजतं. तुम्ही जे म्हणलात आता आपण प्रॅक्टिकल एज्युकेशन घेतो त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक म्हणजे समजतं. तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशन घेताना तुमची एक एक कन्सेप्ट क्लिअर होत आहे का? हो, पूर्णपणे सर माझे पूर्ण जेवढे डाऊट असतात ते पूर्ण क्लिअर करतात. आणि जे मला माहीत नसतं ते मी सरांना इथं हक्काने येऊन विचारते की हे मला काही येत नाहीये, सर मला परत ते शिकवतात. ओके. मग ते तुम्ही जे शिकता त्याच्यामध्ये शिकताना बऱ्याच जणांना वाटतं की शॉर्टकटचा वापर करून आपण ते पटकन शिकू शकतो. मग ते शिकणं शेअर मार्केट शिकताना त्याच्यासाठी काही शॉर्टकट आहे का? नाही, शॉर्टकट काहीच नाहीये शेअर मार्केटमध्ये. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करून कराल तेवढं चांगलं आहे. म्हणजे प्रॅक्टिस जास्त केली पाहिजे शेअर मार्केट शिकण्यासाठी. शॉर्टकट वगैरे शॉर्टकटचा यूज केलाच नाही पाहिजे. नाही, शॉर्टकट मध्ये केला तर तुमचा लॉसच होणार. 15 ते 20 दिवस शेअर मार्केट शिकताना स्टार्टिंगला 15 ते 20 दिवस शिकतात तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपल्याला प्रॉफिट मिळायला लागलाय म्हणून ते लगेच ट्रेड करायला चालू करतात. पण ते योग्य आहे का अयोग्य? ते तर चुकीचंच आहे. तुम्हाला अपूर्ण माहिती असल्यावरती कोणता बी ट्रेड, कोणत्या नाही, लाईफमध्ये आपल्या जनरल लाईफमध्ये बी आपल्याला काही माहिती नसताना आपण करतो ते चुकीचंच होतं. त्यामुळं शेअर मार्केटमध्ये बी माहीत नसताना एंट्री करणं चुकीचं. जेव्हा आपल्याला माहित होईल प्रॉपर तेव्हाच तुम्ही एंट्री करा. ओके. म्हणजे त्याच्यासाठी अगोदर पूर्ण त्याची पार्श्वभूमी जाणून घेणं, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. खूप प्रॉफिट भेटला म्हणून लगेच बिल्डअप करणं. प्रॉफिट शेअर मार्केट बी आपल्याला सुरुवातीला देऊन पाहतं आणि एकदाच घेऊन जातं सगळं. त्यामुळं आपल्याला प्रॅक्टिस नुसार जेवढं तुम्ही करताल तेवढं प्रॉफिटेबल राहतं. आपण जे आता शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये आपण कॅपिटल वाचवण्यावरती जास्त भर दिला पाहिजे का आपल्या प्रॉफिटवर जास्त आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे? आपण कॅपिटल वाचवण्यावरतीच लक्ष दिलं पाहिजे जास्त करून. प्रॉफिट तो एनी टाइम होणारच आहे. कॅपिटलच आपल्याला वाचवता येत नसेल तर काहीच उपयोग नाहीये. म्हणजे ट्रेडिंग करताना आपलं कॅपिटल हे जास्त इम्पॉर्टंट घेतलं पाहिजे आपण. प्रॉफिट नाही तर आपल्या कॅपिटलवर जास्त फोकस केला पाहिजे. ओके. आता तुम्ही शेअर मार्केट शिकताय तर ते शेअर मार्केट शिकताना ट्रेडिंग करता तर ते लवकर ट्रेड मिळणं गरजेचं आहे का ते कन्फर्म ट्रेड मिळणं गरजेचं आहे? कन्फर्म ट्रेड मिळणं कधी बी गरजेचंच आहे. कारण कन्फर्म ट्रेड नसेल तर आपल्याला मिळून काय उपयोग नाही होत, रिवर्स बी होऊ शकतो. त्यामुळं कन्फर्म ट्रेड गरजेचं. म्हणजे ट्रेडिंग करताना त्याबाबत रिस्क पण खूप असतात, ते झेलावं लागतात. ट्रेडिंग करताना ते टेक्निकल बरोबर बायर सेलरची सायकोलॉजी पण आपल्याला ओळखणं जास्त इम्पॉर्टंट आहे का? बायर सेलरची सायकोलॉजीच माहिती नसेल तर ट्रेड कोणत्या दिशेने चाललाय तो तर माहिती पाहिजे ना आपल्याला. त्यामुळे सायकोलॉजी माहिती पाहिजे. म्हणजे आपण त्याच्यानुसार आपल्याला पुढे काय करायचंय ट्रेडिंग मध्ये ते हे जाणून घेऊ शकतो. ओके. हे ट्रेडिंग करताना म्हणजे बरेच वेळा असं होतं की काही आपल्या क्षणापुरत्या मनामध्ये काही गोष्टी येऊन जातात तर ते मनात गोष्टी आलेत ते येणे गरजेचं आहे का आणि त्याच्यासाठी आपण काही नोट डाऊन वगैरे केल्या पाहिजे तर तुम्ही कसं करता ते? मनात गोष्टी आल्या की त्याला लगेच नोट डाऊन केल्या आपण तर ते आपल्याला नंतर न आठवावं लागतात की ही गोष्ट होती, पण आपण लगेच लिहून काढली तर आपल्याला परत जी चूक करणार ती आपण करत नाही ती चूक. त्यामुळे नोट डाऊन करणे कधी बी गरजेचे आहे. म्हणजे असं होतं की आपण जे प्रॅक्टिकल करत असतो मग त्याच्यामध्ये आपल्या बरेचशा मनात गोष्टी येऊन जातात पण ते काही क्षणापुरते असतात पण ते पुन्हा आपण जर आठवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला पुन्हा आठवत नाही.
ते प्रॅक्टिकल एज्युकेशन घेताना म्हणजे आपण जे प्रॅक्टिकल एज्युकेशन घेतलेले ते पुन्हा आपण घरी गेल्याच्या नंतर पुन्हा ते आपण जो काही आज ट्रेड केलेला आहे किंवा ट्रेडिंग केलेले ते आपण कसं केलं हे पुन्हा आपल्या डायरीमध्ये नोट डाऊन करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. मेडिटेशन आणि ट्रेडिंग याबाबत आपल्याला काय सांगता येईल? मेडिटेशन करणे गरजेचं आहे. मेडिटेशनमुळे माइंड आपलं शांत राहतो. ओव्हर जी ट्रेडिंग आपण करतो ते बी करत नाही. परत आपलं असं चिडचिड वगैरे होते ते बी होत नाही. ओके. म्हणजे प्रत्येक कोणती पण गोष्ट करताना पहिलं आपलं माइंड कंट्रोल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी मेडिटेशन हा आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. म्हणजे गरजेचा उपाय बनलेला आहे की ते सर्वांनी केलंच पाहिजे. बरेच जण काही टेन्शन किंवा दबावाखाली येतात, त्यामुळे बरेचसे चुकीचे ट्रेड मारले जातात. हा. ओव्हर थिंकिंग होते त्यामुळे. तुम्ही जे ट्रेडिंग करता ते ट्रेडिंग करत असताना आपल्या समोर चार्ट असतो, तो चार्ट आपल्यासोबत बोलतो का मॅडम? हो, चार्ट आपल्यासोबत बोलतो, पण तेवढा आपण त्याच्यासंग बोललो पाहिजे तेव्हा तो बोलतो. नुसतं शांत बसून आपण ट्रेडिंग केली तर नाही, त्याच्यासंग आपण बोललो तर तो बोलणारच. मग चार्ट सोबत आपण बोलल्यावरच मग आपण तो चार्ट पण आपल्यासोबत बोलतो आणि आपण पण चार्ट सोबत बोलतो. ओके. मग शेअर मार्केट, आधी जे शेअर मार्केट शिकत होते व्यक्ती तर त्यांना असं वाटायचं की हा शेअर मार्केट हा एक जुगार आहे, तर याबाबत आपलं मत काय? नाही, माझं तर याविषयी असं मत आहे, हे चुकीची कन्सेप्ट आहे. शेअर मार्केट म्हणजे जुगार. शेअर मार्केट एक जुगार नसून एक बिझनेसच आहे. आपण तिथे पैसे गुंतवतो. आपण कोणताही बिझनेस करताना तिथे पैसे आधी गुंतवतो, त्याप्रमाणे आपण इथे बी पैसे गुंतवतो. त्यामुळे तो एक बिझनेस आहे आपला. म्हणजे थोडक्यात आज त्याच्यासंग आपण बोललो तर तो बोलणारच. मग चार्ट सोबत आपण बोलल्यावरच मग आपण तो चार्ट पण आपल्यासोबत बोलतो आणि आपण पण चार्ट सोबत बोलतो. ओके. मग शेअर मार्केट, आधी जे शेअर मार्केट शिकत होते व्यक्ती तर त्यांना असं वाटायचं की हा शेअर मार्केट हा एक जुगार आहे, तर याबाबत आपलं मत काय? नाही, माझं तर याविषयी असं मत आहे, हे चुकीची कन्सेप्ट आहे. शेअर मार्केट म्हणजे जुगार. शेअर मार्केट एक जुगार नसून एक बिझनेसच आहे. आपण तिथे पैसे गुंतवतो. आपण कोणताही बिझनेस करताना तिथे पैसे आधी गुंतवतो, त्याप्रमाणे आपण इथे बी पैसे गुंतवतो. त्यामुळे तो एक बिझनेस आहे आपला. म्हणजे थोडक्यात आज जे बिझनेसमॅन आहेत तर त्यांना मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पर्सनॅलिटी बनण्यासाठी हा एक बेस्ट उपाय. शेअर मार्केट ही आजची काळाची गरज बनलेली, ते प्रत्येकाने ते शिकणं आवश्यकच आहे. तर तो जुगार नाहीये, तो म्हणजे काळाची गरज आहे, तर ते आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तुम्ही जे आता शेअर मार्केट शिकता, ट्रेडिंग करता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ भेटतो का? वेळ काढावा लागतो? वेळ काढावा लागतो. वेळ भेटत तर कोणत्याच गोष्टीसाठी नाहीये, पण आपण जर वेळ काढला तर आपल्यासाठीच फायदेशीर. आपली प्रॅक्टिस होती, शिवाय आपली जी चूक होती ती चूक बी होत नाही. म्हणजे वेळ वेगळी वेगळी माहिती बी भेटते. आपण जर आपण म्हणजे शेअर मार्केटमध्ये शिरलोच नाही तर आपल्याला समजणारच नाही की वर चालले मार्केट की खाली चालले. त्यामुळं वेळ काढायला पाहिजे. वेळ काढून प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं फायदेशीर. खूप म्हणजे हार्ड आहे की वेळ काढून तुम्ही म्हणजे एवढं शिकता, ते खूप स्ट्रगल गोष्ट आहे. त्यासाठी वेळ काढणं खूप पण आवश्यक पण आहे ते. ओके. प्राइस वर लक्ष दिलं पाहिजे का आपण इंडिकेटरवर लक्ष दिलं पाहिजे ट्रेडिंग करताना? प्राइस वरती लक्ष दिलं पाहिजे. इंडिकेटर प्राइसच्या मागे मागे चालतं, त्यामुळे प्राइस वरतीच लक्ष दिलं पाहिजे. ओके. आपण आता ट्रेडिंग करतो शेअर मार्केटमध्ये, ट्रेडिंग करताना ज्या काही कॅन्डल असतात त्याची कॅन्डल्सची नावं आपण लक्षात ठेवणं का त्यांच्या त्या कॅन्डलची कामं लक्षात ठेवणं हे जास्त, म्हणजे तुम्ही कशाला महत्व देता? नावं लक्षात ठेवण्याला महत्व देता का त्यांची कामं लक्षात ठेवता? नाही, मी कामं त्याची महत्वाची लक्षात ठेवते. नावं काय ते वेळेनुसार लक्षात राहतातच, पण काम काय तिचं ते महत्वाचं आहे. शेअर मार्केट शिकताना बऱ्याच जणांना असं वाटतं की ते खूप हार्ड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पडायलाच नको आपण. पण ते शेअर मार्केट शिकण्यासाठी आता ज्यांना इच्छुक आहेत ते तर शिकतातच, पण शेअर मार्केट शिकण्यासाठी काही वयाची अट वगैरे आहे का? कोणीही शिकू शकतं? कोणतं शिक्षण घ्यायला कोणतीच वयाची अट नसते, माझं पहिलंही मत आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही पाण्यात पडणारच नाही तोवर पोहायलाच शिकणार नाही. त्यामुळे तुम्ही एकदा त्यात उतरून तर पहा, असं माझं मत आहे पर्सनली. मी बी इतक्या दिवस घाबरत होते करायला, पण मी आता त्यात शिरले तर मला कळलं की जरा ते जसं शिकून आता सोपं वाटायला लागलं. त्याप्रमाणे तुम्ही बी आतमध्ये या, समजेल तुम्हाला बी. शेअर मार्केट प्रॅक्टिस करून म्हणजे
सोपं आहे म्हणून. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये पडायलाच नको, म्हणजे त्याच्यासाठी काही वयाचे अटी वगैरे असतात किंवा ते हार्ड आहे, त्याच्यासाठी काही नियम वगैरे असतात, ते फॉलो करून ते शिकलं तर ते खरंच आपल्यासाठी फायदेशीर आहे. चांगलं आहे. ओके. मग टेक्निकल जे आपण ट्रेडिंग करताना जे टेक्निकल तुम्हाला आधी अवघड जात होतं किंवा आता आता कसं जाते तुम्हाला? आधी अवघड वाटत होतं का आता सोपं वाटते? म्हणजे ट्रेडिंग करताना तुमचा अनुभव काय आला? पहिलं म्हणजे मला काहीच माहित नव्हतं, मी फक्त कॅन्डल वरती एंट्री मारायची. पण आता जसं शिकले तसं प्रॉपर माहिती झाली, पण प्रॉपर नाही सांगता येणार, पण बऱ्यापैकी माहिती झाली. तर शेअर मार्केट शिकताना इतरांसाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे ट्रेडिंग करताना? तुम्हाला काय ट्रेडिंग वाटतं? करताना मी तर एवढं सांगेल, तुम्ही जेव्हा शिकताल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये पडा, त्याशिवाय पडू नका. कारण की झालं तर खूप चांगलं आहे, नाही तर खूप लॉसला तुम्हाला सामोरे जावं लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये लॉसची पण Loss रिस्क आहे. झेललीच पाहिजे. ओके. तुम्ही शिकून जर केलं तर नाही एवढी, पण माहितीच नसेल आणि आपण उडी मारली तर त्यात काय ही नाही मजा. त्याच्या अगोदर आपण त्याचं पूर्ण माहिती काढून मग ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजे आता जे नवीन नवीन ट्रेडिंग करत आहेत किंवा शिकत आहेत शेअर मार्केट, तर ट्रेड करण्यासाठी किती रुपयांपासून आपण तो ट्रेडिंग स्टार्ट केला पाहिजे? सुरुवातीचे काही दिवस तरी तुम्हाला प्रॉपर येत नाहीये तोपर्यंत तुम्ही अजिबात कॅपिटल वाढवायच्या भानगडीत पडूच नका आणि क्वांटिटी बी वाढवू नका. म्हणजे ते ट्रेडिंग करण्याच्या अगोदर पूर्ण आपली आधी प्रॅक्टिस झाली पाहिजे, आपण त्या गोष्टीमध्ये परफेक्ट झाल्याच्या नंतरच आपण ते ट्रेडिंग स्टार्ट केलं पाहिजे. ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस गरजेचं वाटतो का मॅडम? स्टॉप लॉस तर सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला स्टॉप लॉसच माहित नसेल तर तुम्ही एंट्री कुठून घेणार, असा विषय. त्यामुळे स्टॉप लॉस माहिती करून घेणे गरजेचे. तुम्ही स्टॉप लॉस आणि प्रॉफिट मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स कोणाला देता? मी स्टॉप लॉसला महत्व देईन, कारण की स्टॉप लॉस माहिती ज्याला असेल त्याला किती आपल्याला प्रॉफिट काढायचं ते बी माहिती असतं. ओके. म्हणजे ते आपल्याला जर प्रॉफिट करायचा असेल तर आपल्याला स्टॉप लॉस जाणून घेणं पण तितकंच गरजेचं वाटतं. ओके. ट्रेडिंग करताना काही आपल्याकडून म्हणजे न्यू जे शिकत आहेत त्याच्यामध्ये शिकताना काही चुका होतात, ते स्वाभाविक आहेत का? त्या स्वाभाविक आहे. चुका नाही झाल्या तर तुम्ही काय म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं करताय असं त्याचा अर्थ होईल. चुका ह्या गरजेच्या आहे, चुकीतून सुधारणं हे बी गरजेचं आहे. चुका तुम्ही वारंवार त्याच चुका करत असाल तर मग काहीतरी चुकतं हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जर कोणती परीक्षा देत असेल तर त्यासाठी आपण अगोदर आधी प्रिपरेशन करतो. ते प्रिपरेशन करताना बऱ्याच वेळा आपल्या चुका होतात, तर आपण ते चुकते कशामुळे ह्याच्यावर जास्त जर कॉन्सन्ट्रेट केलं आणि जी योग्य पद्धत आहे ती वापरली तर आपण ऑब्विसली त्या परीक्षेमध्ये पास होणार आहोत. ओके. त्या चुकांमधून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटतं. ते त्याबाबत आपल्याला काय वाटतं? म्हणजे तुम्ही एखादा तुमचा अनुभव पण शेअर करा. आता माझा मागच्याच आठवड्यात स्टॉप लॉस मी लावला होता, पण तो एक्झिट करायचा माझ्या लक्षातच नाही राहिला आणि मी 3:30च्या नंतर मार्केट ओपन करून पाहिलं तर माझा ते म्हणजे ते वरूनच मार्केट एक्झिट करतं आपलं. मग त्यामुळे माझं तिथं एक चूक झाली की ते मी काढायला पाहिजे होतं स्टॉप लॉस आणि मग एक्झिट मारायला. तसं नाही करता असं केलं, पण मी आता त्यातून शिकले की आधी स्टॉप लॉस काढा आणि मग एक्झिट मारा. त्यातून मी शिकले, पण अशा बऱ्याचशा गोष्टी की मी चुकीतून सुधारल्यात. आता चुकांमधून पण आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला भेटतात, जे आपण रेग्युलर मध्ये शिकतो त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त चुकांमधून आपण शिकतो. ट्रेड रिव्हर्स झाला तरी, आता पहिलं मला माहित नव्हता, ट्रेड रिव्हर्स झाला तरी मी थांबायची मार्केटमध्ये, पण आता तसं नाहीये. ट्रेड रिव्हर्स झालं की मी लगेच एक्झिट होते. ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी मी त्यातून शिकले. आता तुम्ही अजून शिकणार आहे पुढे बी. ओके. म्हणजे तुम्ही अजून शिकताय, प्रॅक्टिस तुमची आणखी चालू आहे त्याच्याबाबत. ओके. इंट्राडे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याबाबत आपली प्रॅक्टिस कशी चालू आहे? प्रॅक्टिस माझी चालली आहे चांगली. मी आता करते, इंट्राडे मध्ये करते, पण मी जास्त क्वांटिटी बी घेत नाही आणि माझं कॅपिटल बी वाढवलेलं नाही. म्हणजे मी थोड्यापासून वाढवत नंतर जाणार, पण आता माझं लर्निंग प्रोसेस चालू आहे त्यामुळे मी छोटेच कॅपिटल, म्हणजे छोट्या पासून आपण पुन्हा मोठी ट्रेडिंग करू शकतो. ओके. तुम्ही जे ट्रेड करता त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट भेटतो, तर तो प्रॉफिट एखाद्या वेळेस खूप हाय पण असतो, तर तो तुमची वाट पाहतो, तर तुम्हाला कसं वाटतं त्याबाबत? म्हणजे आता तुम्हाला जास्त प्रॉफिट भेटतोय हे दिसतंय तुम्हाला डोळ्यासमोर, तो पण तुमची आतुरतेने वाट पाहतोय, तुम्हाला काय वाटतं ते प्रॉफिट मिळवण्याबद्दल?
मी प्रॉफिट पेक्षा मी शिकण्यात जास्त महत्व देते, कारण की पुढे जाऊन मला प्रॉफिटच कमवायचं. पण आत्ता जर शिकले नाही मी व्यवस्थित, तर ते प्रॉफिट आत्ता पुरतं प्रॉफिट. नंतर पुढे जाऊन तुम्हाला कळलंच नाही की कसं काय कॅन्डल बनतात वगैरे, ते माहीतच नसल्या पुढे जाऊन काय उपयोग नाही राहणार ना. आजच्या पुरतं झालं प्रॉफिट, पण पुढचं त्या लाईफ टाईमसाठी आपला बिझनेस. त्यामुळे प्रॉफिटकडे लक्ष न देता कसे बरोबर येतील ट्रेड छोटे छोटे, त्याकडे महत्वाचं लक्ष द्या. चार्ट समोर शांत बसून राहणं आणि संधी मिळाली की लगेच ट्रेड, त्याबाबत आपल्याला काय वाटतं? हो, ते तर गरजेचं. चार्ट पुढं बसून राहणं ते तर गरजेचं आहे. आपण दुसरीकडे न जाणता आपण जो चार्ट घेतलाय तिथं जिथे एंट्री बनती तिथे आपण त्या एक्झॅक्ट त्या टायमिंगला नसेल तर तो वरती निघून जातो. त्यामुळे आपल्याला तिथं थांबवणं गरजेचंच आहे. म्हणजे शांत डोक्याने हो. मगच विचार हो. करून निर्णय घेणं हे जास्त जास्त योग्य आहे. गरजेचं. प्रॉफिटेबल ट्रेड अगोदर चुकीचे ट्रेड, जे चुकीचे ट्रेड होतात ते आपण कसे थांबू शकतो, त्यावर तुम्हाला काय वाटतं? चुकीचे ज्या आता बाईंगचं चालू असेल तर तुम्ही सेल करता ते चुकीचं आहे, आणि ज्यावेळेस सेलिंगचं चालू असेल त्यावेळेस बाईंग करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ज्या वेळेस जे बनते त्यावेळेस ते करणं कधी बी चांगलं. तुम्ही जे आता शेअर मार्केट शिकताय आमच्या अकॅडमीमध्ये, तर आमच्या अकॅडमीने तुम्हाला लाईफ टाईम हा सपोर्ट उपलब्ध करून दिलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याबाबत? त्याच्याबद्दल सरांचे तर मी आभारच मानेल, कारण की असं कुठेच नाही की लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट दिला जाईल. त्यामुळे मी केव्हा बी हक्काने येऊन अकॅडमीमध्ये काही चुका असेल तर ते सरांना विचारू शकते. म्हणजे आपल्याला जर काही पुन्हा अडचणी आल्या तर आपण बिंदास इथे येऊन विचारू. अकॅडमीमध्ये ते हो. विचारू शकता. हो. प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं शेअर मार्केटचं, प्रत्येक व्यक्तीला शेअर मार्केट जे आता शिकतात ते 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं ही काळाची गरज आहे. हो. ते खूप म्हणजे जास्त इम्पॉर्टन्स वाटते. तर तुम्ही ते विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सांगू शकाल की प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे? ते गरजेचंच आहे, कारण की आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसेल झालेल्या तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करता एक्झिट करता तेच माहीत नसेल तर पुढची प्रोसेस करणं चुकीचंच आहे. माझं जस्ट आता जे नवीन नवीन शिकणारे विद्यार्थी आहेत शेअर मार्केट, त्यांना माझं एकच म्हणणं आहे की शेअर मार्केट शिकत असताना एकदम घाई न करता त्याच्या अगोदर पार्श्वभूमी पूर्ण जाणून घेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याबाबतचे काही नियम अटी जाणून घेणं, एकदाच आपल्याला प्रॉफिट भेटला म्हणून लगेचच आपण ग्रो अप करू शकतो किंवा आपल्याला जमते ही अशी थोडेसे जो गर्व आपण थोडक्यात जर म्हणायला गेलं तर जो गर्व आपल्याला येतो, तर तो न बाळगता आपण त्याच्याबद्दल आधी पूर्ण प्रॅक्टिस करणं आणि मगच ट्रेडिंग करणं, त्याला खूप काळ जातो. हे एकदाच जमणारं नाहीये. आणि बऱ्याचशा पहिल्या लोकांना वाटतं की शेअर मार्केट हा जुगार आहे, पण तो शेअर मार्केट हा जुगार नसून काळाची गरज बनलेली आहे. प्रत्येक सक्सेसफुल बिझनेसमॅन हाच म्हणतो की मला शेअर मार्केट शिकायचे. बिझनेसमॅन लोकांना वेळ भेटत नाही तरी ते संध्याकाळचं येऊन आपल्या अकॅडमीमध्ये शेअर मार्केट शिकतात. तर ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की शेअर मार्केट आजच्या आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे आणि आपण त्याला किती इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये घाई करून चालत नाही, त्याच्यामध्ये हळूहळू ते प्रत्येक स्टेप बाय स्टेप जाणून घेणं आणि मग ते शिकणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मॅडम, आम्हाला खूप छान वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून. तुम्ही जे आता आमच्या अकॅडमीमध्ये शिकताय शेअर मार्केट, तर त्याच्याबद्दल तुम्ही बरेचसे प्रसंग सांगितले, तुमच्या काही गमतीशीर गोष्टी, तुम्हाला आलेले चॅलेंजेस प्रॉब्लेम्स ते तुम्ही कशा प्रकारे फेस करता ते तुम्ही आता आम्हाला सांगितलं. तर तुमची जर्नी ही अशीच चालू राहू दे. तुम्हाला छान म्हणजे त्या ट्रेडिंग करताना जास्त यश मिळो, शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही एकदम टॉपच्या पोझिशनला असावं अशी मी आशा बाळगते. तर तुम्ही आमची चर्चा ऐकली त्याबद्दल खूप धन्यवाद.